निसर्ग समितीतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी, मिरवणूक, शोभायात्रा संपन्न। महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग समितीतर्फे महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची 19 फेब्रुवारी 2025 रोजी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळेस सुरुवातीला जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या हस्ते भोकर चौफुलीपासून भव्य मिरवणूक शोभायात्राचे उद्घाटन करण्यात आले। सदर मिरवणूक शोभायात्रा ही भोकर चौफुलीपासून प्रारंभ करून गोंदूर रोडने होमगार्ड एस.आर. पाटील विद्यालय, विद्याधन कॉलेज मार्गे स्टेडियम चौकात खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्या हस्ते स्टेडियम चौकात जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी या मिरवणूक शोभायात्रेचा समारोप करण्यात आला। शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी यांनी या नियोजनासाठी विशेष अथक योगदान दिले, अथक परिश्रम घेतले। तर खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्या हस्ते शिवजयंती उत्सव पदाधिकाऱ्यांचा विशेष गौरव या ठिकाणी करण्यात आला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले, निसर्ग समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रेमकुमार आहिरे, राज्य महासचिव संतोषराव पाटील, जिल्हाध्यक्ष डी.बी. पाटील, सेवानिवृत्त नायब तहसीलदार एम.वाय. पाटील, मोरदर विद्यालयाचे चेअरमन राजेंद्र बदाने आदी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत व सामाजिक कार्यकर्ते, शिवभक्त, शिवप्रेमी यांच्या उपस्थितीत शोभायात्रा काढण्यात आली व समारोप करण्यात आला। शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्षपदी उद्योजक विक्रमसिंह काडे, महासचिव प्राचार्य आर.एन. पाटील, सचिव प्राध्यापक ए.चे. पाटील, कार्याध्यक्ष भोकरचे माजी सरपंच गोपीचंद नाना पाटील, उपाध्यक्ष प्राचार्य डॉक्टर एस.आर. पाटील, उपाध्यक्ष गिरीश भाऊ चौधरी, उपाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचे धुळे शहराध्यक्ष सुनंद भामरे, संपर्क प्रमुख आदर्श शिक्षक ईश्वर बैसाने, जोडगे विद्यालयाचे प्राचार्य दीपक देशमुख, वैभव पाटील, फौजी मुरलीधर बाविस्कर, संयोजन संघटक गोंदूरचे माजी उपसरपंच चेतन बधाने, संयोजन संघटक सामाजिक कार्यकर्ते सुधीर सनेर, पिंपळादेवी प्राथमिक विद्यालयाचे शिक्षक कांतीलाल देवरे, प्रसिद्धी प्रमुख वलवाडी सामाजिक कार्यकर्ते जयंतराव चौधरी, सेवानिवृत्त आदर्श शिक्षक आर.आर. सोनवणे, परेड संघाचे राज्य उपाध्यक्ष कृष्णाजी शिंदे, निसर्ग आहिरे आदींनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला।